सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलंय. हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म नाही. आम्हाला हिंदू धर्माचा गर्व, सनातन धर्माचा नाही. सनातन धर्माला सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोध केला. जितेंद्र आव्हाड यांनी हे असं वक्तव्य केलंय. शिवरायांनंतर शाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा सनातन धर्माला विरोध केला. सनातन मधून जन्माला आलेली मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली असं सुद्धा आव्हाड म्हणाले आहेत. आणि हिंदू धर्म वेगळा आणि सनातन धर्म वेगळा. आम्हाला गर्व आहे, आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही सनातनी नाही. सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म ही गफलत करण्याची काही लोक प्रयत्न करतायत. त्या जाळ्यात कृपया अडकू नका. सनातन धर्मानेच जन्माला घातलं ना. सनातनचा अर्थ काय? न बदलता येणारी व्यवस्था म्हणजे सनातन, जुनाट पुराणी. त्या सनातनला विरोध कोणी केला? तर पहिल्यांदा शिवरायांनी केला. जेव्हा त्यांना राज्याभिषेक नाकारला गेला तेव्हा तो उधळून लावत त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. त्या सनातन धर्माला, त्या सनातन प्रवृत्तीला, त्या सनातन विकृतीला विरोध कोणी केला? फुलेंनी केला, शाहूंनी केला, आंबेडकरांनी केला. आंबेडकरांनी सनातनमधनं जन्माला आलेली मनुस्मृती जाळली. तेव्हा हे आहे ना, महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्रात सनातनी विकृती विरुद्ध लोक आहेत. कोणाला खुश करण्यासाठी विधान करताय? श्रावणाचा पवित्र महिना, साधू संतांपासून कोट्यावधी हिंदू समाज उपवास व्रतवैकल्य करतोय, अनुष्ठान करतोय. त्यांच्या भावना दुखावत आहात कशासाठी? गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल. ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे.